मदरसा धुवून झाली नमस्कार. नमस्कार, माझं नाव सचिन नामदेव जाधव. मी भगवे वादळ फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना आज वेगवेगळे 2-4 विषय घेऊन बसलेलो आहे उपोषण आंदोलनाला 3 दिवसापासून. तर पहिला महत्त्वाचा विषय आहे की माझं कडेगावकरांना विनंती आहे किंवा म्हणणं आहे की कडेगावमध्ये उर्दू शाळा असताना माळवाडीवरती मदरशाची गरज आहे का? गेल्या कित्येक वर्षापासून ती मदरसा अनधिकृतपणे चालू आहे. नगरपंचायतीला विचारले की ना हरकत प्रमाणपत्र घेतलंय का, तर घेतलेलं नाही. मग अशी ही अनधिकृत मदरसा दारुल उलूम गरीब नवाज एज्युकेशन सोसायटी मार्फत चालू आहे कित्येक दिवसापासून. केंद्र आणि राज्य सरकारचे आदेश आहेत की मदरसांची चौकशी करा. प्रशासनाकडे तक्रार अर्ज दिल्यानंतरही प्रशासनाने आज तागायत त्या मदरसाची चौकशी केली नाही. तर मी हात जोडून हिंदू धर्मासाठी आणि आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी हे सर्व मदरसामध्ये शिकणारे विद्यार्थी कोण आहेत, स्थानिक आहेत का, स्थानिक एका विशिष्ट समुदायाचे विद्यार्थी आहेत का, तर नाहीत. हे सर्व विद्यार्थी परराज्यातून आलेत. मग परराज्यात त्या शाळा नाहीत का? परराज्यातून हित शिक्षणाला येण्याची गरज काय आहे त्या विद्यार्थ्यांना? याचा स्थानिक कडेगावकरांनी विचार करावा. आणि माझी विनंती आहे की आपण या मुद्द्यावरती या अनुषंगानं माझ्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी आंदोलनस्थळी कडेगाव तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावं ही विनंती. त्याचबरोबर पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळे विक्रेते आहेत. कोण भेळ चालवतो, कोण फळ विक्री करतो, कोण काय करतो. आता हे सगळे बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर आहेत ना. यांचं पोलीस व्हेरिफिकेशन आहे. पोलिसांना विचारलं की तुमच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन आहे का या बांगलादेशी रोहिंग्याचं, तर यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं बांगलादेशी रोहिंग्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन नाही. मग अशा अनधिकृत बांगलादेश रोहिंग्या कसे काय राहतात? तर मी प्रशासनाला हेही विनंती केलेली आहे की स्थानिक जे लोक बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना कामधंदा देतात किंवा राहण्यासाठी मदत करतात अशा लोकांवरती सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत. आणि मी पुन्हा एकदा कडेगावकरांना विनंती करतो की आपण या अनधिकृत मदरसा आणि बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांच्या विरोधात जर आज नाही उतरला तर भविष्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये जे घडलं की 8 गावं हिंदू मुक्त केली, हिंदूंच्या नरड्यावरती सूर्य ठेवली गेली, अशा पद्धतीची येणाऱ्या भविष्यामध्ये हे संकट टाळायचं असेल तर उपोषणस्थळी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा द्यावा हे मी जाहीर आपणास एक हिंदू म्हणून आवाहन करतो. जय जय श्रीराम.